नमस्कार छोट्या दोस्तांनो, स्वागत आहे तुमचं टूनटून मराठीमध्ये, जिथे गोष्टी आहेत मजेदार आणि शिकवणाऱ्या. आज मी तुम्हाला एक खूप मजेदार आणि शिकवणारी गोष्ट सांगणार आहे. कासव आणि ससा यांची गोष्ट. चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट. एका जंगलात एक ससा आणि एक कासव राहत होते. ससा खूप वेगवान होता आणि तो नेहमी सगळ्यांसमोर स्वतःची शेखी मिरवत असे. तो कासवाला चिडवत म्हणाला, "तू खूपच हळू आहेस, तू कधीच जिंकू शकत नाहीस." कासव शांतपणे म्हणालं, "वेग महत्वाचा नाही, प्रयत्न महत्वाचे असतात. चल, आपण शर्यत करूया." सगळ्या प्राण्यांनी शर्यतीचा दिवस ठरवला. शर्यत सुरू झाली. ससा झपाझप पुढे पळू लागला. कासव मात्र हळूहळू चालत राहिलं. थोड्या वेळाने ससा मागे वळून पाहतो. कासव खूप मागे असतो. ससा म्हणतो, "मी थोडा आराम करतो." आणि तो झाडाखाली झोपून जातो. दरम्यान कासव थांबत नाही. तो हळूहळू पुढे जात राहतो. थोड्या वेळाने ससा उठतो आणि पाहतो तर काय, कासव शेवटच्या रेषेजवळ पोहोचलं होतं. ससा वेगाने धावतो, पण उशीर झालेला असतो. कासव शर्यत जिंकतो. सगळे प्राणी कासवाचं कौतुक करतात. तर मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? हळूहळू पण सातत्याने काम केलं तर यश नक्की मिळतं. मुलांनो, तुम्हाला आजची गोष्ट आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून अशाच मजेदार गोष्टींसाठी टून मराठीला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय बाय.